नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या चमत्काराची आज आपण एक अद्वितीय अशी दिव्य कथा ऐकणार आहोत. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास असल्यास ही कथा एकचित्ताने मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होईल आणि तुम्ही ज्या समस्येतून सुटण्याचा प्रयत्न करत आहात ती समस्या देखील तुमच्यापासून दूर जाईल. स्वामी भक्तांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर कथेला सुरुवात करूया. पैठण रोडवर राहणारा शैलेश नावाचा एक तरुण आणि कष्टाळू शेतकरी. घरात त्याची आई कमला, पत्नी मितू आणि त्यांचा 7 वर्षांचा मुलगा ज्याचं नाव विराज. त्यांचं शेत लहान होतं, उत्पादनही अनिश्चित होतं, कधी नफा तर कधी तोटा. पण वर्षानुवर्ष कर्ज वाढत गेलं. 3 वर्षांपूर्वी शैलेशने घेतलेले 4,78,000 रुपयांचे कर्ज आता व्याजासह 8 लाखांवर पोचले होते. बँकेकडून नोटीस आली, 6 दिवसांत कर्ज न भरल्यास तुमची जमीन जप्त केली जाईल. जमीन म्हणजे घर, संसार, जीवन, भविष्य सर्व काही. शैलेशचं मन पूर्णपणे कोसळलं होतं. शैलेशच्या पत्नीने डोळ्यातले पाणी पुसत म्हटले, काहीतरी मार्ग निघेल. आपला स्वामींवर विश्वास आहे. पण शैलेश वैतागला. विश्वासाने पोट भरत नाही. देवदेव करत बसून आजवर काय मिळालं, असा शैलेश म्हणाला. त्याच्या आईने शांतपणे हळुवार आवाजात सांगितले, आपल्या घरात पूर्वीच्या काळी स्वामी समर्थांची पूजा व्हायची, परंतु या नवीन युगात तुम्ही दोघांनी ती परंपरा सोडली. देव विसरले की अडचणी आपल्याला देवाची आठवण करून देतात. शैलेशचे मन नरमले. पण परिस्थिती इतकी बिकट होती की विश्वासाचा उजेड दिसत नव्हता. त्या रात्री त्याने नीट झोप घेतली नाही. पहाटे 3च्या सुमारास अंगणात कोणीतरी बोलत असल्याचा आवाज आला. गल्लीत वीजही नव्हती, पण तांबूस आकाश फिकेमध्ये एक उंच फटकळ पुरुष घराजवळ उभा दिसला. तो शांत स्वरात म्हणाला, तू निराश का झालास? संकट हे कर्ज नाही, कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग विसरणे हे संकट आहे. शैलेश दचकला. तुम्ही कोण? तो पुरुष हसला. मी समर्थांचा दूत आहे, पण तुम्हाला तेव्हाच ओळखशील जेव्हा कृतज्ञतेने तू स्वामींचं नाव घेशील. असं म्हणताच तो हळूवार धुक्यात विरून गेला. शैलेश धास्तावून घरात आला. त्याला कळेना हे स्वप्न होतं की वास्तव होतं. तो पहाटपर्यंत तसाच पडून राहिला. दुसऱ्या दिवशी त्याच्या गावातल्या जावीद भाईंसाठी पिकांची ट्रॅकिंग करणे, वाहतूक आणि शेतमाल गोळा करणे याचे एक काम मिळाले. शैलेशने काम पकडले. दिवस रात्र कष्ट केले. मात्र एका आठवड्यात एक अनपेक्षित घटना घडली. जावेद भाईंची भाजी बाजारात न पोचल्याने त्यांना 4 लाखांचा नुकसान भरपाईचा दावा बसला आणि लोकांनी समजले की चूक शैलेशची आहे. गावात बातमी पसरली. घाट्याला घेतलं काम वाया घेतलं. आता तो संपला. शैलेशचं नाव बुडालं, काम सुटलं, कर्ज अधिकच अवघड झालं. घरात जे काही दागिने होते नव्हते तेही घाण पडले. मुलगा विराज शाळेतून येऊन म्हणाला, बाबा मला नवीन शाळेचे शूज हवे आहेत, हे फाटलेत. शैलेशच्या डोळ्यात अश्रू आले. बाळा अजून थोडे दिवस थांब. त्याने वळून पाहिले तर स्वामी समर्थांच्या फोटोकडे अंजनासारखा तेज प्रकाश दिसत होता. आईने लगेच तेजाला ओळखले. शैलेश, स्वामी बोलवत आहे, त्यांच्याकडे जा. शैलेशने तुंगारेश्वर रोडवरील स्वामी समर्थ मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला.
मंदिरात जाऊन तो रडू लागला. स्वामी, मी तुमच्यावर रागवलो, पण तुम्ही मला सोडू नका. जमीन गेली तर घर उद्ध्वस्त होईल, बाळाचे भविष्य बुडेल. मला वाचवा स्वामी. तो घंट्यांच्या आवाजात हुंदके देत होता. तेवढं त्याच्या शेजारी साध्यासुध्या पण तेजस्वी डोळ्यांचा एक वृद्ध गृहस्थ बसले. ते हळू आवाजात म्हणाले, फक्त एकच उपाय, कर्जाच्या मूळ रकमेवर काम कर. व्याजाचा विचार सोडून दे. कर्जाच्या हप्त्यांचा हिशोब कधी देव करतो, बँक नव्हे. शैलेशने आश्चर्याने पाहू लागला. मला सांगू नका की तुम्ही स्वामींचेच रूपात. वृद्ध फक्त हसले आणि म्हणाले, उद्या सकाळी बस स्टँडकडे जा. तिथे तुझ्या नावाचा एक हिशोब वाट बघतोय. शैलेश पुन्हा विचारण्याआधीच वृद्ध हे कुठेतरी गायब झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो बस स्टँडकडे गेला. तिथे जावेदभाई स्वतः उभे होते. ते म्हणाले, शैलेश, माझ्या माणसांनी तुझ्याबद्दल अफवा पसरवली. तू चूक नव्हतास. तोट्याचा दावा मागे घेतला. उलट मी तुझ्या मेहनतीचा कर्ज फिटणारा एवढा वाटा बोलणी करून ठेवला आहे. तू माझ्या नवीन प्रोजेक्टसाठीचा पार्टनर आहेस. त्या करारातून शैलेशला 7,50,000 रुपये मिळाले. कर्ज फिटवायला पुरेसं आणि घर सांभाळायला थोडं जास्त. घरी परतल्यावर त्याने कर्जाचा हप्ता भरला. बँक मॅनेजर म्हणाले, खूप लोक कर्जाच्या व्याजात संपतात. तुम्ही मूळ कर्जावर लक्ष केंद्रित केलं म्हणून वाचलात. शैलेशने हळू आवाजात मनातच म्हटलं, हे माझं नाही, स्वामींचं आहे. त्या रात्री अंगणात मंद प्रकाश आणि तोच उंच फटकळ रक्षक दिसला. तो म्हणाला, कर्जाचा शेवटचा हिशोब स्वामींचा असतो. कष्ट तुझं होतं तर मार्ग स्वामींचा होता. असा म्हणत तो पुन्हा प्रकाशात विरून गेला. जगात कोणताही कर्जाचा भार स्वामी समर्थांपेक्षा अधिक शक्तिशाली नाही. ज्यांचा विश्वास अढळ असतो त्यांना स्वामी कधीच आर्थिक संकटात सोडत नाहीत. कर्ज संपवण्याचा मार्ग काम, संयम आणि स्वामींचं नामस्मरण. त्या दिवसापासून शैलेशच्या घरात एकही दिवस स्वामींचं नाव थांबलेलं नाही. ओम श्री स्वामी समर्थ. संकट हारते जेव्हा विश्वास जगतो. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या या भक्तीने, या शक्तीने आपल्याला जाणवतं की स्वामी आहेत. फक्त आपल्याला स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला हवी. स्वामी भक्तांनो, जसं शैलेशचं कर्ज फिटलं, चमत्कार झाला आणि त्याला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, त्याचप्रमाणे तुमचंही जीवनामध्ये नक्की काही ना काही चांगल्या गोष्टी नक्की होतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळेची वाट बघा. चमत्कार लगेच होत नाही, त्याला उशीर लागतो. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते, म्हणून योग्य वेळेची वाट बघा आणि स्वामींचा सेवेचा अनुभव नक्की घ्या. स्वामी भक्तांनो, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच रोज स्वामींच्या कथा ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.